कदम आस्ते कदम महाराज। बाबू गेला आता सध्या तयारी चालू आहे। बघू शकता रांगोली, ही बघा रांगोली। वर खूप मेहनत घ्यायला घेतले, बघू शकता। आता शिवजयंती उद्या, दादा रांगोली काढायला घेतले, रांगोली काढून झाले अर्धी अर्धी। मी घेतलं फुल काढायला, बाकीची बरं दिली। तर बाई तुम्ही साईला पहिल्यांदा बघू शकता काम करताना। साई वास कसा आहे ते बघा। साईचं या बघा तुम्ही, दूर राहून बघा। नीट मारना, नीट मारना, नीट काम करना। शेट बोला ना ते सगळं होईल का? शेट शिवाय काय नाही बघा। वरतून ऑफिसर आले, ऑफिसर आहेत आपण। चला मत नाही का? असं घे ना भावा, असं बघिला असा घे ना, बघिला इथून। अरे कोणी अरे मला दिसलंच नाही ते, म्हणून मी म्हणलो। म्हणे आम्हाला रांगोळी काढा घेतली, काय म्हणून ब्रश मध्ये काढायला चला तुला डबल सर्कल डबल आहे बघ तिला त्याच्या। हे पान करायचं इकडे ये म्हणे बाहेर। काम चालू आहे सध्या, काय काम चालू आहे। स्टार केजू हे घे होती याच्यात, याला घे मध्ये। बाई आपली झाले आता सगळा तयारी वगैरे, बघू शकता। बाबू गेला आता सध्या तयारी चालू आहे। बघू शकता रांगोली, ही बघा रांगोली। मूर्ती बसवली आता थोड्याच वेळेला आता आरती चालू करू आपण आणि भेटू मग थोड्या वेळात। चला गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान जागृत न्याय अलंकार मंडित शस्त्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतांश राजाधिराज योगी
महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. अखंड हिंदुस्थानाला तलवारीच्या टोकावर तोंड धरणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. की जय भवानी. जय भवानी. या हळकुंकू सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व महिलांचं आम्ही ग्रामस्थ मंडळ म्हाडस यांच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. पाठीमागे जर उन्हाचा तास होत असेल तर समोर जागा आहे, आपण समोर येऊ शकता. आपापल्या आजूबाजूच्या महिला आहेत की नाही याची खात्री करून घ्या. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावचेच कुमारिका उपस्थित येथे आहे, ती आपल्याला या महाराजांनिमित्त काही 2 शब्द सांगणार आहे. कार्यक्रमाला सुरुवात लगेचच आपण करणार आहोत. मी न्याहारिका विनंती करतोय तिने इथे येऊन महाराजांबद्दल 2 शब्द सांगायचे आहेत. शिवजयंतीच्या शिवमयी शुभेच्छा. जे का रंजले गांजले तसे म्हणावे आपुले, जे का रंजले गांजले तसे म्हणावे आपुले, तोची मराठा जाणावा शिवराय तेथेची मानावा, शिवराय तेथेची मानावा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे कल्याणकारी स्वराज्य. तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जाळ झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असे असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. मुजरा शिवाजी राजांना, अहो मुजरा शिवाजी राजांना तर ऐकेच्या राजाला त्याच्या भक्तीला तोडणे आणि शौर्याला जोडणे. जो अतंग आहे सागरे समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याचे शान माठी माळ्याचा धगधगता स्वाभिमान, त्याचा काळीज म्हणजे सह्याद्रीच्या शंभूचा अभिमान. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 150 वर्षाच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. मला असे वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयातील ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर ताट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. जगदंब 12 महिने 11 खेळाडू 10 बोटे 9 ग्रह 7 आशय 8 दिशा 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक ते शिवबा मराठा वनमॅन शिव. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजे जब बांधकर पकड़ी शिवाजी राजे तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते तो झुकते से बल्ला के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. शिवराय सांगायला फार सोपे आहे, तो शिवराय सांगायला फार सोपे आहे, शिवराय ऐकायला फार सोपे आहे. शिवरायांचा जय घोष करणे सुद्धा फार सोपे आहे, परंतु शिवरायांचे गुणांगी करणे फार अवघड आहे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. मित्रांनो आज 350 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते. अहो तर फार मोठी शोकांती आहे ना. असं वाटतं भलेपाठी उठावं, त्या रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतःकरणातून या मनातून माझ्या राज्याला साथ घालावी, म्हणावं बोलावं विचारावं की राजा तुम्ही एवढे बलाट धारण करताना तुमचा आजचा हा मावळा साधा चहाचा कप हातात धरतात, त्याचा हात लटलटते कापतात. बघा बघा त्या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय अप्रेम वाक्य आहे, ते म्हणतात आमच्या लोकांच्या अंगात देव येतो, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात, पण ज्या दिवशी या समाजाच्या लोकांच्या अंगात शिवाजीरावाचं भूत येईल ना त्या दिवशी संपूर्ण जग पादाक्रांत करून टाकू. गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि भाईचंद खोर लावून कोणी शिवराय होत नाही. शिवरायांचे विचार गुण जर का अंगीकारले आचरले
साजरी होईल असे मला वाटते. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराजांविषयी जर गीत सादर करायचं असेल किंवा कोणाला महाराजांबद्दल 2 शब्द सांगायचे असतील आपण सांगू शकता. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपल्याला सर्व महिलांना एक विनंती आहे, 6 वाजता आपली महाराजांची पालखी निघणार आहे. यामुळे आपण आपल्या घरासमोर रांगोळी आणि दिवे लावायचे आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला एक हिंदू स्वराज्य निर्माण करून दिलं आणि या स्वराज्याचं प्रतीक म्हणून आज त्यांचा जन्मोत्सव साजरा होतोय. आज प्रत्येक गावोगावी प्रत्येक खेडोपाडी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. आणि ते जर नसते तर आज तुम्ही ते बसले नसता, आम्ही ते उभे राहिलो नसतो. आणि अशा हा महाराजांना आम्ही किंवा वंदन करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आपल्याला कोणाला इच्छुक जर महाराजांबद्दल जर काही गीत किंवा भाषण किंवा 2 शब्द सांगायचे असतील तर आपण निश्चित सांगू शकता. त्यानंतर आपल्याला विनंती आहे, आपल्याकडे कोणीतरी 1-2 महिला समोर यायच्या आहेत जेणेकरून आपल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्यामधल्या 1-2 कुठल्याही महिलांनी समोर यायचं आहे. पाठीमागच्या मुली आहेत त्यांना विनंती आहे की आपण ज्या महिलांना आपण एक हळद कुंकू निमित्त काही भेट देणार आहोत त्या देण्यासाठी त्या मुलींनी पुढे यायचं आहे. ज्यांना महाराजांबद्दल जर काही भाषण गीत सादर करायचं असेल ते करू शकता. त्याचबरोबर आपल्यातल्या 2 महिलांनी पुढे यायचं आहे जेणेकरून आपल्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करता येईल. हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. आपण आयोजक सर्व आहोत आणि आपल्यातले सत्कारमूर्ती आपण सर्व आहोत. आपण सर्वांनी या सौभाग्याचा जर आपण म्हणतो या हळकुंकूचा मान घ्यायचा आहे. मी उपस्थित ज्या आपल्या 2 महिला आल्या त्यांना विनंती करतोय आपण लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. पाठीमागे ज्या मुली आहेत 4-5 मुलींनी पुढे यायचं आहे जेणेकरून आपण त्यांना त्या स्वरूपात जे काही एक भेटवस्तू देणार आहोत त्या देण्यासाठी त्या मुलींनी यायचं आहे. हा कार्यक्रम आपलाच आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला पुढे घेतलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क मिळवून दिला, महिलांना पुढे आणलं, ज्या सावित्रीबाईंनी आपण त्या तिच्या लेखी आहोत, ज्या सावित्रीबाईंनी आपल्याला या समाजामध्ये मानाचं शिक्षण दिलं, मान दिला, सन्मान दिला, आदरातिथ्य दिलं, अशा ह्या महान व्यक्ती, महान महत्व देणारे महान थोर व्यक्ती होऊन गेले. त्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्याबरोबर सावित्रीबाई फुले होत्या. अशा ह्या सर्वांनी आपल्याला एक तुम्हाला महिलांना पुढे घेऊन शिक्षणाचा दर्जा मिळवून दिला आणि आज आपली ती महिला कुठेतरी पुढे जात आहे. या महिलाचा सन्मान होत आहे. आपल्या सर्वांना विनंती आपण तो सन्मान घ्यायचा आहे. आपल्या हळद कुंकू या कार्यक्रमाला लगेच सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय.
आहे ते काय आहे ते पगार जास्त आहे.